जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। भगवान उत्तम लिंबोरे यांच्या मृत्यू प्रकरणात समोर आलेली माहिती वैद्यकीय क्षेत्रातील अनास्था अधोरेखित करते। या प्रकरणात संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन लिंबोरे आणि पीडित पत्नी सौ आशा लिंबोरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे। 1. वैद्यकीय हलगर्जीपणाचा घटनाक्रम। 3 मे 2026 रुग्णाला सुरुवातीला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी न करताच तब्येत ठीक आहे असे सांगून दाखल करण्यास नकार दिला। 7 मे 2026 रात्री 9 वाजता रुग्णाची प्रकृती बिघडल्यानंतर पुन्हा रुग्णालयात आणले गेले। यावेळी तब्बल 20 मिनिटे एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता। मध्यरात्रीची स्थिती, प्रकृती चिंताजनक असतानाही तासभर कोणताही डॉक्टर उपचारासाठी फिरकला नाही। योग्य वेळी उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला। 2. प्रशासकीय मुजोरी आणि गैरवर्तन। मदतीसाठी विनवणी करणाऱ्या नातेवाईकांना डॉक्टरांनी कुणालाही बोलवा, आमचे कोणी काही वाकडं करू शकत नाही अशी उद्धट उत्तरे दिली। अधिकारी मनोहर बनसोडे हे वस्तुस्थिती लपवून दोषी डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप कुटुंबियांनी केला आहे। 3. प्रमुख मागण्या। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। ज्या डॉक्टरांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा मृत्यू झाला त्या मनुष्यवध अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा। उपचारांऐवजी कागदपत्रांची मागणी करत वेळ घालवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी। कुटुंबाचा आधारवड गेल्यामुळे शासनाने लिंबोरे कुटुंबाला तातडीने आर्थिक भरपाई द्यावी। चौकशी अधिकारी मनोहर बनसोडे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी। हा केवळ मृत्यू नसून प्रशासकीय क्रूरतेने केलेली हत्या आहे। जोपर्यंत आशा भगवान लिंबोरे यांना न्याय मिळत नाही आणि दोषी डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील। गजानन लिंबोरे, संस्थापक अध्यक्ष, संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान। नवऱ्याचं नाव भगवान उत्तम लिंबोरे, मी त्यांची मिसेस आशा भगवान लिंबोरे। मी माझ्या नवऱ्याला 3 तारखेला हॉस्पिटलला घेऊन गेलेली। त्यांनी माझ्या नवऱ्याला थोडं बघितलेलं आणि नंतर बोले तुमचं बीपी ते चेक केलेलं आणि त्याच्यानंतर बोले तुमचं पेशंट नॉर्मल आहे, आम्ही दवा मेडिसिन लिहून देतो, तुमचं पेशंट ठीक होऊन जाईल। मी त्यांच्या बोलण्यावर माझ्या मिस्टरला घरी घेऊन आले। त्याच्यानंतर त्यांची तब्येत थोडी बीपी लो कमी झाली, त्याच्यानंतर मी हॉस्पिटलला घेऊन गेले। हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर त्यांनी फक्त ग्लुकोज लावला माझ्या नवऱ्याला। तिथं ना गोळी दिली, ना मेडिसिन दिलं, ना काही दिलं नाही। तिथं एकदम गरम होत होतं म्हणून दुसऱ्या वार्डमध्ये शिफ्ट केलेलं त्यांना। तिथं फक्त ग्लुकोज लावलं। तर नंतर मी म्हणलं मॅडम त्यांना ना पाणी प्यायचंय आणि त्यांना खायला ज्यूस मागताय, म्हणलं प्यायला मी देऊ का? तर डॉक्टर बोलले त्यांना ग्लुकोज लावायला असं काही देऊ शकत नाही। मला मॅडम ते एवढं तळमळ करताय, तुम्ही सोडा त्यांना औषध काय गोळी द्या। तर तिथे मी 2 घंट्यापासून डॉक्टरला शोधत होती, एक पण डॉक्टर तिथं नव्हती। मी एवढी रडत फिरत होती, तिकडे एक डॉक्टर नव्हते तिथं आणि सगळं निष्काळजीपणामुळे माझा नवरा गेलाय। आता याची भरपाई मला त्यांनीच द्यावा। तुम्ही डॉक्टरांना मारलं असं तुमच्या आरोप आहे? मी डॉक्टरला काहीच केलं नाही, कारण की ते एवढे निष्काळजीपणाने माझा नवरा माझ्या समोर तरफडून मेलेला। मला तर राग येणारच ना, तर मी राग कशावर काढणार? डॉक्टरला तर मी मारण्यासाठी एवढी मर्यादा पार नाही केली, मी फक्त तोडफोड केली। मला स्वतः त्रास लागले, कारण की माझा नवरा तर गेलाय, पण याच्यानंतर दुसरे पेशंट पण त्यांची ट्रीटमेंट चांगलं व्हावं। तुमच्या पतीचे लंग्स त्याच्यानंतर ते खूप असं कधीच नाही सर, असं डॅमेज व्हायला एवढे सिरियसच नव्हते ते। आम्हाला ते येळ यावं त्यांचं सगळं चेक करण्यासाठी आम्हाला माहित असतं ना सर, ते जास्तच तब्येत त्यांची सिरियस असते तर आम्हाला माहित असतं ना, आम्ही केलंच असतं ना ते। पण त्यांची तब्येत एवढी कधी सिरियस झालीच नाही आणि फर्स्ट टाइमच झालंय असं। तुम्ही महापुराला घेऊन त्या ठिकाणी गेले म्हणून तुमच्या राजवीर? हा, महापुराला आम्ही घेऊन गेलो। मला ती डॉक्टर स्वतः बोलले तुम्ही महापूरला असं मोठ्या लोकांना घेऊन येणार तर तुमचं पेशंटचं काही काळजी होणार का? तर मी बोललो मॅडम तुम्ही मला प्रश्न का विचारताय? आता ते आमच्या तिथला महापूर क्रॉस आहे तर ते येणारच ना म्हणलं, अशा दुखा सुखाला तर येणारच म्हणलं, आणि अशा पण त्या धावत येतात म्हणलं प्रत्येक सुखा दुखामध्ये, त्यांचं कामच तिथे येणारच ना म्हणलं। ती मला डॉक्टर अशी पण बोलले। त्या डॉक्टरला एक घंटा मी डॉक्टरला बघितलं, एक पण डॉक्टर नव्हती तिथं, फक्त एक नर्स होती। ग्लुकोज चालतंय का? 2-3 मिनिटाला एक थेंब पडत होता, कसं पेशंट नॉर्मल होईल? एक ग्लुकोज सकाळपर्यंत चालवतात ते, मी 3 घंट्यापासून बघत होते, एक पण डॉक्टर तिथं नव्हता। आणि जेव्हा मी तोडफोड केली आहे तेव्हा कसे डॉक्टर जमा झाले? मेल्यानंतर जमा होते, त्याच्यात काय उपयोग आहे? माझा नवरा जिंदा होता तेव्हा एक डॉक्टर का नाही आला? मला म्हणजे बस मला माझी भरपाई पाहिजे। माझा कमवणारा नवरा गेलाय, माझे 3 मुलं मी कसे सांभाळणार? मला याचा न्याय पाहिजे। 6 तारखेला सायंकाळी 9 वाजता माझे मोठे बंधू यांची तब्येत खालावली होती। त्यावेळेला माझ्या वहिनीचा मला फोन आला
आणि आम्ही ताबडतोब सेंट्रल हॉस्पिटलला त्यांना घेऊन गेलो. परंतु त्या ठिकाणी अक्षरशः अर्धा तास त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते. ते बघून समाजसेवक मयूर लहानेसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी मयूर लहान यांनी तत्काळ महापौरांना फोन केला आणि त्यांनी त्यांना बोलून घेतलं की हा डॉक्टरांचा निष्काळजीपणा. परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी रुग्णाला कमसे कम चेक केलंच नाही. त्या ठिकाणी सिस्टर होत्या, त्यांनी चेक केलं. ऑक्सिजन आणि त्यांची जी BP होती ती खालावली होती आणि ती मेंटेनन्स डॉक्टरांना कुठेही करता आले नाही. असा हा डॉक्टरांचा निष्काळजीपणा. परंतु डॉक्टर एवढे घमंडी होते की ती पांडे म्हणून डॉक्टर मॅडम होती, त्यांना महापौरांना का बोलवलं म्हणून त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी डॉक्टरांनी अक्षरशः रुग्णाकडं दुर्लक्ष केलं. त्यांनी एक छोटंसं IB म्हणून ग्लुकोज दिला आणि इंजेक्शन दिले होते आणि त्याच्यानंतर पेशंट थोडा स्थिर झाला आणि म्हणून आम्ही घरी आलो. माझी आई आणि आम्ही घरी आलो. परंतु माझी वहिनी आणि त्यांची मुलं तिथं रातभर थांबले होते. मी त्यांना सांगितलं की मॅडम मी घरी जातो आहे, रात बसून जे काही होईल त्याची जरा काळजी घ्या आणि बाकी सकाळी काय रिपोर्ट येतील ते आपण उद्या बघूयात. परंतु त्या डॉक्टरांना राग आला आणि तुम्ही मोठमोठ्या लोकांना बोलून आमचं काय वाकडं करणार अशी खुली धमकी देऊन त्यांनी आज ह्या रुग्णाचा खूनच केलेला आहे असं मी समजतो. आणि त्यांची चुकी लपवण्यासाठी त्यांनी डॉक्टरांनी जो संप केला आणि रुग्णांवरच ते आज गुन्हा दाखल करण्याचा जो प्रयत्न करतात, मी त्याचा माझ्या परिवाराच्या वतीनं व माझी सामाजिक संस्था संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि जे बनसोडे साहेबांनी जे काही गुन्हे लावले त्याचे काही त्यांनी पुरावे दाखवले आहेत का? त्यांचे लस खराब झाले, हे झाले, काहीच निष्पन्न झाले. फक्त डॉक्टरने हे सांगितलं की त्यांचा BP लो झालेला आहे, तुम्ही काही घाबरू नका, तुमचा पेशंट ठीक होईल. हे सांगल्यानंतर आम्ही पूर्ण परिवार घरी आलो आणि त्यांची सकाळी आम्ही जाऊन ट्रीटमेंट बघणारच होतो. परंतु तेवढ्या राग अनावरच 1-2 तासात पेशंट दगावतो याचा राग येऊन त्यांचा परिवार अक्षरशः एक चांगला आपला वडील कसं काय जातो याच्या रागातनं त्यांनी ती तोडफोड केली. पण त्या तोडफोडीचं समर्थन आम्ही कोणीही केलेलं नाही आहे. परंतु सरकारला आणि ज्या काही प्रशासन आपले बनसोडे साहेबांसाठी आम्ही स्वतः काम केलेलं, त्यांचं निलंबन केलं होतं, त्यांच्यासाठी स्वतः आम्ही ईमेल दिलेले आहेत, त्यांच्यासाठी काम केलं असताना परंतु त्यांनी जर अशा चुकीची बाजू चुकीच्या डॉक्टरांचं जर ते समर्थन करत असतील तर मी बनसोडे साहेब आपण एक खूप चांगले जबाबदार व्यक्ती, आपण असं चुकीचं वागू नये. आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपण अशा जबाबदार पदावरती आपल्या जबाबदारीवरती पूर्ण हॉस्पिटल आहे आणि आपण बेजबाबदार जर वागत असाल तर आम्हालाही पुढचे कायदेशीर पावलं उचलावे लागतील. मी आपणास माझ्या सामाजिक संस्थेच्या वतीनं विनंती करतो की गोरगरिबांवरती जर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर ह्या मुजोर डॉक्टरांवरती देखील कठोर कारवाई झालीच पाहिजे. एवढीच मी ह्या शहराच्या प्रथम नागरिक महापौर व जिल्हाधिकारी आणि आमचे बनसोडे साहेब जिल्हा चिकित्सक यांना विनंती करतो. नाहीतर पुढे लवकरच आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते उल्हासनगरमध्ये मला सर्वांचे कॉल आलेले आहेत, सर्व समाज बांधवांचे फोन आलेले आहेत. याच्यावरती कठोर निदर्शन व कठोर कारवाई व्यक्त होत आहेत लोकांकडनं. तर त्याला समोर जाण्याऐवजी हे आपण जे काही लवकरात लवकर आहे त्या मॅडमवरती कारवाई करावी आणि गोरगरिबांवरचे गुन्हे मागं घ्यावे एवढे आम्ही आपणास विनंती करतो. धन्यवाद.